हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. जँगो जेडी या सिनेमाची टीम आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आणि आत्ता अभिनव, गौरी आणि आदित्य माझ्याबरोबर आहेत. तर एखाद्याचा गेम नाही खेळलो तर या सिनेमाचं प्रमोशन कदाचित अर्धवट राहील इथे असं मला वाटतंय. करेक्ट. हां गौरी काय? सो मी तुमच्या हातात जे पेपर दिलेत त्यामध्ये तुमच्या तिघांची नावं आहेत प्रत्येक पेजवर. मी काही प्रश्न तुम्हाला विचारीन, ती गोष्ट जँगो जेडीच्या सेटवर कोण करायचं त्याच्या नावाचा पेपर पुढे करायचा आहे. सो कोणाचं नाव सगळ्यात जास्त अग्रेसर येईल असं वाटतंय? गौरी तुला काय वाटतं? गौरीचं. सॉरी मी गौरीचंच येईल ना? हां ठीक आहे, बघू. पहिला प्रश्न, जँगो जेडीच्या सेटवर टाइमपास करण्यात तुमच्या तिघांपैकी अग्रेसर कोण होतं? अरे ओके, 2 गौरी आणि 1 अभिनव. अभिनव तू जास्त टाइमपास केलाय. हे हां. बघ अय वा, त्याने स्वतःचं नाव सो घेतलं. स्वीट. हां. नाही नाही, टाइमपास कुणीच नाही करायचं. मला असं वाटतं मजा. अरे? हा मजा. हा काय टाइमपास करेल? हार्डी सर दिसले की ओके सर असं करायचं. तो काही टाइमपास नाही करायचा. मस्ती कोण करायचं तर मस्ती मी करायचे. तर आता बरोबर आहे ना? अभिनव काय म्हणणे, तू स्वतःच नाव का घेतलंस मग इकडे? नाही म्हणजे हे शॉर्ट लागेपर्यंत भरपूर वेळ बसून राहायचो तेव्हा भरपूर तो timepass टाइमपास करायचो. ते तुला आता जितके सिनेमे करतो ते बसावंच लागणार. तिथे पण हा पण मी असंच मस्करीत बोलतो. ओके, पुढचा प्रश्न, सतत शिव्या कोणाच्या तोंडून होत्या? अरे यार अभिनव, ते बघ, आदित्य आणि अभिनव. ओके, आदित्य म्हणजे हे बघ इथूनच सुरुवात झाली. पहिले का रे, खूप शिव्या होत्या? आदित्य जास्त, हा. अभिनव कमी, पण हा. दोघंही. पण आदित्य. ओके, टुकार जोक मारायची जबाबदारी कोणाची होती? खरं तर रोहित, पण आता कॉपी नाही करायची. हा कॉपी अभिनव. करतोय. कोण आहे? अच्छा आदित्य. बरं मला सांगा ना एखादा असा किस्सा, काय एखादा टुकार जोक सांगा, बघूयात, मला आपण ठरवू टुकारची त्याची लेवल किती आहे. आमची जी कॉस्ट्युमवाली होती ती बरेचदा पॅनिक व्हायची की अरे तू ह्याचा बेल्ट का घातला, हा याचा बेल्ट आहे, ही पॅन्ट याची आहे. ते सगळी मुलं जे एकत्र चेंज करायचो आणि मग सर भडकायचे, अरे कोण ओरडतंय तिकडे, इकडे शॉट चालू आहे वगैरे. सो आम्ही तो वेलकम चित्रपटातला डायलॉग आहे ना, तो आम्ही असं कौन ओरडायचो, भौंक रहा है? अरे कौन भौंक रहा है बदतमीज, यहाँ पे शूटिंग चल रहा है. सो असे जोक्स. पुढचा प्रश्न, तुमच्यापैकी हुशार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? अनडाउटेडली गौरी. हो अभिनव, तो बघ अभिनव हुशार आहे. स्मार्ट आहे खूप. मित्र प्रेम आहे का हे? हो हो हो. गौरी म्हणजे तुझ्या अगेन्स्ट गेला तो. नाही नाही, पण हे बरोबर आहे. हम्म. तू भेट बाहेर. ओके, सेटवर गोंधळ घालणारं कोण होतं याचं उत्तर मला माहिती आहे, तरी पण द्या. गोंधळ घालणारं कोण होतं? गोंधळ म्हणजे तू इन जनरल केऑस असतो ना, की सतत एक व्यक्ती खूप गोंधळ करत असते, बडबड करते. तर नो वन. बरं, लंच ब्रेकची वाट गौरी काढला. त्याने काढलं होतं गौरी. मस्ती आणि गोंधळ. गोंधळ घातला गौरीने. गोंधळ असं नाही, पण सगळ्यांबरोबर मस्ती करायची म्हणून. ओके, हेच टायटल देते, सेटवर गौरीने घातला गोंधळ. ओके, पुढचा प्रश्न, लंच ब्रेकची वाट कोण पाहायचं आवर्जून? सगळे खरं तर, पण त्यातल्या त्यात आदित्य, गौरी, आदित्य. ओके, आदित्यने पण ते एक्सेप्ट केलंय. नाश्ता करून न्यायचं तर खूप भूक लागायची सगळं आपलं. बरं, तुमच्यापैकी फूडी कोण आहे? तिघ. तुम्ही मला ओळखतच नाही. नाही, गौरी नाहीये फूडी. झिरो फुडी आहे मी. आदित्य आणि अभिनव. अभिनव. मला फक्त मील्स वेळेत लागतात, पण मी फुडी नाही. ओके, पुढचा प्रश्न, टँट्रम्स कोणाचे जास्त होते? रॅन्डम टँट्रम्स, असं नाही सेलिब्रिटी टँट्रम्स नाही, जस्ट टँट्रम्स. प्रँक्स, हेच नको तेच नको, यु नो टाइमपास मध्ये आपले टँट्रम्स असतात ना खूपदा. तर गौरीचे होते. हेडलाईन हेडलाईन हा सांग. हा. Explain ती headline and explain. म्हणजे नॉर्मल असं गौरीचे टँट्रम्स होते. हा. टँट्रम्स म्हणजे असंच पाय खेचणं किंवा असं मस्करी करणं, तसं तसे हा, त्याला प्रँक्स ते तसं. टँट्रम्स नाहीत बाळा. गौरी बस गोदावरीचे मला आमचे हेडलाईन दिली आहे. Bakers बघताय? नाही 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 ओके, तसं नाही. फंबल कोणाचे जास्त पडले? प्रामाणिकपणे आदित्यचे. हो, माझे अरे हा fumble खूप सांगते पडले. कोणाचेच नाही. ऍक्च्युली सांगू, निखिल राजशिर्के नावाचा आमचा एक मित्र हो, आहे, हो. ज्याने यात काम केलंय.
त्याने खूप फंबल केलं आणि याने पण केलं. बरं तुमच्यापैकी आपल्याच धुंदीमध्ये कोण होतं सेटवर? गौरी आदित्य. ओके, आदित्य आपल्याच धुंदीत होता. का असं? एवढी छान तुझ्यासोबत असताना कलाकार. पण काय म्हणजे त्याला सगळं हे होतं ना. रोमॅन्टिक. अरे बरं जँगो जेडीच्या सेटवर लाडाची लेक किंवा लाडाचा लेक कोण होतं? गौरी. हा, एंजल म्हणाले सर मगाशी. तुम्हाला असं ओके. सासूरवास कोणाचा झालाय? पुढचा प्रश्न. सासूरवास कोणाचा झालाय? अभिनवचा. खूप बिचारा खूप. बरं अभिनव, या निमित्ताने तुला काही सांगायला आवडेल का तुझ्या सासूरवासाबद्दल? पटला तुला, नाही पटला? आता काय पिक्चर रिलीज होतोय. मी ते पण एन्जॉय केलं. ओके, तुमच्या तिघांपैकी चिडकं कोण आहे? आदित्य. मॅक्झिमम उत्तर ना मला वाटलं गौरीकडे दिली, आदित्यकडेच चालली आहेत उत्तर. आदित्य, ती म्हणते अभिनव, तू म्हणतोस कोण चिडकं? नाही, अभिनव. मी तुला सांगू, माझ्यासोबत नव्हतं म्हणून मी. तुमचा बॉन्ड खूप ब्रो वगैरे बॉन्ड होता. अभिनवला चिडका नाही अभिनव, पण पटकन हर्ट होतो, त्यामुळे पटकन असं शांत होतं असं. मग आपल्याला कळतं की ओ याला कदाचित राग आलाय. नाही असं करतो, पण त्याला राग आलेला असतो. नाही असं कधीच नाही झालं. प्लीजच. ओके, नाकावर राग कोणाच्या होता? असतो. गौरी स्वतःचं नाव घेते इकडे. ठीक आहे, दुसरी हेडलाईन. अत्यंत शॉर्ट टेम्पर्ड आहे, माहिती नाही कोणाला. हो, ओके. शेवटचा प्रश्न आहे हा. जर तुमच्या तिघांमध्ये कधी आर्ग्युमेंट्स झाल्या तर सॉरी बोलायचा इनिशिएटिव्ह कोण घेईल? अभिनव म्हणते अभिनव, आणि गौरी म्हणते अभिनव आणि आदित्य. ओके, गौरी नाही घेणार सॉरी बोलायचा इनिशिएटिव्ह. मी बोलते सॉरी, पण मी फार चुकतच नाही, तर म्हणजे तशा काही चुका मी करत नाही, त्यामुळे असं सॉरी बोलायची वेळ येत नाही. जेव्हा ऑब्व्हियसली मी चुकले तर मी बोलतेच सॉरी, पण शक्यता फार कमी असते त्याची. ओके, सो मला या प्रश्नांवरनं कळलंय तुमचा बॉन्ड कसा होता सिनेमासाठी आणि कसा तो आहे. दोघांचाही पहिलाच सिनेमा आहे. खूप शुभेच्छा गाईज तुमच्या दोघांना. गौरी, नवीन रोल आहे त्यासाठी तुला सुद्धा शुभेच्छा, आणि पुन्हा येत राहा सिनेमा घेऊन गप्पा मारायला. आणि 26 मे साठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा गाईज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.